आता अर्जुन बार काउन्सिल समोर लाचखोर जजचं पितळ उघडं पाडणार आहे व त्यांच्या समोर आता सत्य घेऊन येताच अर्जुन स्टे ऑर्डर मिळवणार आहे व जो महिपत आता आश्रम मिळाल्याचा आनंद साजरा करत असतो त्याच्या आनंदावरती विर्जन पाडत धमाकेदार हिरो स्टाईलने एंट्री करत अर्जुन सायलीसाठी आश्रम वाचवणार आहे। अर्जुन आता बार काउन्सिलच्या समोर लाचखोर जजची पोलखोल कशी करणार व त्याचबरोबर महिपतच्या समोर स्टे ऑर्डरचा धमाका करून सायलीला सरप्राईज कसं देणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। ठरलं तर मग मालिकेच्या 21 ऑक्टोबरच्या भागात अर्जुनने चैतन्याच्या साथीने जो पार्टीचा व्हिडिओ बनवलेला असतो तोच बार काउन्सिलच्या समोर हजर केलेला असतो। अर्जुनने आता बार काउन्सिलची मीटिंग बोलावलेली असते व तिथेच आता चर्चांना उधाण आलेलं असतं। तर त्यातील एक बार काउन्सिल मेंबर अर्जुनला प्रश्न विचारतो की अर्जुन सुभेदार, तुम्ही बार काउन्सिलची मीटिंग बोलावली आहेत, परंतु त्यामध्ये नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे हे अजूनही तुम्ही स्पष्ट केलेलं नाहीये। तर दुसरे मेंबर अर्जुनला पुन्हा प्रश्न विचारतात की आपण नक्की कोणाची वाट पाहत आहोत, नाही म्हणजे बार काउन्सिलची मीटिंग अजून सुरू का करण्यात आलेली नाहीये। तेव्हा अर्जुन सांगतो की जज पुरोहितांची आपण वाट पाहतो आहोत। तर तेथे पुन्हा ते प्रश्न विचारतात की परंतु जज पुरोहितांची वाट आपण का बघत आहोत। अर्जुन तिथे आता सांगतो की जज पुरोहितांना येऊ देत, त्याच नंतर तुम्हाला कळेल की बार काउन्सिलचं मीटिंग बोलवण्यामागे नक्की काय कारण आहे। सर्वच जण आता बार काउन्सिल मीटिंगमध्ये जज पुरोहितांची वाट पाहत असता अखेर आता प्रतीक्षा संपलेली असते, कारण जज पुरोहितांची तिथे एंट्री होते। ते आता विचारतात की एवढी अर्जंट मीटिंग भरवण्यामागे नक्की काय कारण आहे। इतक्यातच त्यांचं लक्ष अर्जुनकडे जातं। तर ते म्हणतात की ओ अर्जुन सुभेदार, बहुतेक आश्रमावरचा स्टे हटवून मी जो निर्णय दिला आहे कदाचित तो निर्णय तुम्हाला मान्य नाहीये। अर्जुन देखील शांत न बसता त्यांना सडेतोड उत्तर देतो की हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। मला मुळातच तुमचं म्हणणं पटलेलंच नाहीये, तुमचा निर्णय मला मान्य नाहीये असं अर्जुन पुरोहितांच्या तोंडावर सांगतो। तर तिथे आता पुरोहित हसतात आणि म्हणतात की परंतु या निर्णयात बार काउन्सिलला घेण्याचा काहीच प्रश्नच नव्हता। परंतु पुढे अर्जुन नक्की पुरोहितांची भांडेफोड कशी करणार आहे व त्यांची नोकरी देखील आता धोक्यात येणार आहे हे त्यांना अजूनही माहिती नसतं। तर पोतदार जज सर्वांच्या समोर अर्जुनला म्हणतात की माझा निर्णय कोणीही बदलू शकत नाही, परंतु अजून त्यांना कळालेलंच नसतं की त्यांनी पंगा नक्की घेतलाय कोणाशी। अर्जुनने ऑलरेडी त्यांच्या विरोधात पुरावे गोळा केलेले असतात आणि त्यांचा आता धमाका करत अर्जुन सत्याचा विजय करवणार असतो। तर सायली कुसुम दोघीही आश्रमात असतात। तेव्हा सायलीला आता रडू आवरत नाही। सायली आता तोंड फिरवते व खूपच रडत असते। तेव्हा कुसुमताई सायलीला विचारते, तू का वळलीस सायली, अगं शेवटचं आपलं घर डोळे भरून पाहून घे ना। तेव्हा तिथे आता सायली खूपच रडत असते। ती कुसुमताईला म्हणते की तू असं कसं काय म्हणू शकतेस कुसुमताई। कुसुमताई पुढे आता सायलीला सांगते, आपलं दुर्दैव आहे सायली हे, आजपर्यंत आपण या घरात सुखाने राहिलो, एवढं हाल अपेष्टा सहन केल्या, परंतु कपाळावरती एकही आटी आलेली नव्हती। परंतु सायली आज सगळं संपलं ग असं म्हणत आता सायली कुसुम दोघीही रडत असतात, त्या पूर्ण कोलमडून गेलेले असतात। तर तिथेच आता सायली कुसुमताईला म्हणते की इथे ना अर्जुन सर असते ना तर त्यांचा खूप आधार वाटला असता। कुसुमताई आता खूपच भडकलेली असते। ती सायलीला म्हणते की कुठे गेला कुठे तुझा अर्जुन सर। तेव्हा तिथे आता सायली सांगते की कोर्टात काहीतरी महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून गेले आहेत। तर कुसुमताईचा मोठा गैरसमज होतो आणि कुसुमताई उलट आता सायलीलाच सुनावते। ती म्हणते की आज तुझ्या आयुष्यातला इतका वाईट दिवस आहे, आज तो तुझ्यासोबत असायला हवा होतास, परंतु त्याला तुझी काही पडलेलीच नाहीये सायली। आज या महत्त्वाच्या दिवशी तो तुझ्यासोबत नाहीये। तर आपली जी आश्रम केस आहे ना त्याच्यासाठी फक्त केस आहे आणि तू मात्र बघ त्याच्यावरती जीव ओवाळून बसले आहेस। आज तुझी अपेक्षा असेल की तो इथे येईल, परंतु असं काहीच होणार नाहीये सायली, कारण या परिस्थितीला फक्त आपल्या दोघींना सामोरं जावं लागणार आहे। तरी देखील सायलीचा अर्जुनवरती पूर्ण विश्वास असतो व त्या विश्वासाच्या आधारावरच सायली कुसुमला सांगते की अर्जुन सर इथे नक्की येणार, त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून ते कोर्टात गेले असतील बहुतेक।
कुसुमताई पुढे काही सायलीला बोलणार इतक्यातच तिथे महिपत साक्षी आलेले असतात. ज्यावेळी महिपत साक्षी दोघेही खालती उतरतात गाडीच्या, त्यावेळी सायली कुसुम मात्र त्यांच्याकडे खूप रागाने पाहत असतात. त्या दोघांनाही पाहता या दोघींच्याही डोक्यात तिळक गेलेली असते. महिपत साक्षी दोघेही आता उतरतात व हसत असतात. तर महिपत तिथे आता साक्षीला सांगतो की पाहतेस ना कोण आला आहे इथे, आपल्या जमीन मालकाची मुलगी. तर इकडे बार काउन्सिल मीटिंगमध्ये पुरोहित जज सांगतात की जे निर्णय मी घेतो ते विचार करूनच घेतो. तेव्हा अर्जुन त्यांना विचारतो की मग स्टे उठवण्याचा निर्णय नक्की तुम्ही कोणता विचार करून घेतला होता ते तुम्ही एकदा बार काउन्सिलला सांगू शकता का? तेव्हा जज पुरोहित अर्जुनला म्हणतात, जे सांगायचं होतं ते मी कोर्टातच सांगितलं आहे आणि असंही त्या जागेवरती रिसॉर्ट उभं राहणार आहे. त्याचा आपल्या देशालाच फायदा होणार आहे. इथे रोजगार वाढेल, याचा सरकारला देखील फायदा होऊ शकतो. तेव्हा अर्जुन त्यांना सणसणीत उत्तर देतो की तुमचा निर्णय हा देशाचा, सरकारचा विचार करण्याचा नाहीये, तर स्वतःचा विचार करण्यापुरता आहे. तर तिथे आता जज पुरोहितला धक्काच बसतो आणि तो उलट अर्जुनलाच सुनवायला लागतो. तो म्हणतो की अर्जुन सुभेदार, मला चांगलंच माहिती आहे की तुमच्या बायकोचं त्या आश्रमाशी काय नातं आहे ते, आणि तुमचं त्याचमुळे त्या आश्रमाशी भावनिक नातं जोडलं आहे. परंतु स्वतःचा तोल जाऊ देऊ नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना दुसऱ्या केसेसकडे वळा जरा आणि त्या महिपत शिकरेच्या हात धुवून मागे लागू नका. असं ज्यावेळी जज पुरोहित अर्जुनला सांगतात तेव्हा अर्जुनही त्यांना विचारतो की म्हणजे तुम्हाला महिपत शिकरेची जास्तच काळजी वाटते, काय जुनी मैत्री वगैरे आहे की काय तुमची? तेव्हा तिथे आता जज पुरोहितची बोबडी वळते व तो तिथे बार काउन्सिल समोर सांगतो की तिथे मैत्री असण्याचं काय कारण आहे? महिपत शिकरेच्या चेहऱ्याकडूनच बघून कळतं की ते किती प्रामाणिक आहेत ते, आणि त्यांच्या जागेवरचा स्टे उठवून मी कायद्याची सेवाच केली आहे. त्यावरती अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो की कायद्याची सेवा ती तुम्ही कशी करता? अर्जुन जज पुरोहितला प्रश्नावर प्रश्नाचे भडीमार करून अडकवण्याचा प्रयत्न करत असतो, शब्दांच्या जाळ्यात पकडावत असतो. आता जज पुरोहित घाबरून गेलेला असतो. तर तो तिथे आता अर्जुनला म्हणायला लागतो की तुम्ही एका सिनियरशी बोलताय हे विसरून जाऊ नका. अर्जुन तिथे सांगतो की अनफॉर्च्युनेटली मी एका सिनियरशी बोलतोय हे मी विसरून जाणारच नाहीये. अर्जुन आता जजची चांगलीच पोलखोल करत असतो आणि त्याचमुळे तो घाबरून गेलेला असतो, पूर्ण हातरून गेलेला असतो. तर आता वाद होणारे थांबवून अर्जुन बार काउन्सिलला सांगतो की रिस्पेक्टेड बार काउन्सिल, मला ना तुम्हाला एक महत्त्वाचा व्हिडिओ दाखवायचा आहे की ज्यामध्ये जज साहेबांचं खरा कायदा तुम्हाला कळेल. आणि अर्जुन आता तो व्हिडिओ चालू करायला सांगितलेला असतो. जजची आता चांगलीच पोलखोल होणार असते. अर्जुन आता सर्वांच्या समोर तो जजचा दारूच्या नशेतील महिपत सोबत पार्टी करण्याचा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर दाखवलेला असतो व जजच्या खोट्या सत्याचा उलगडा केलेला असतो की लाच घेऊन जजने महिपतच्या बाजूने कसा निर्णय दिला. बार काउन्सिलच्या समोर अर्जुनने चांगल्याच त्याच्या चिंदाड्या केलेल्या असतात आणि जज पुरोहित आता मान खालती घालून निर्लज्जासारखा तिथेच बसून असतो. अर्जुन तिथे आता बार काउन्सिलला सांगतो की हे आहे जज पुरोहितांचा खरा चेहरा. महिपत शिकरेकडून लाच घेऊन त्यांनी निर्णय दिला आहे आणि त्याच्या फायद्यासाठी चुकीचा निर्णय त्यांनी खरा करून दिला. अर्जुनने जजची भांडेफोड केलेली असते, त्याचे पितळ उघडं पाडलेलं असतं व तो मान खालती घालून आता निमूटपणे गप्प असतो. त्याची फोलखोल झालेली असते व त्याची नोकरी देखील आता धोक्यात आलेली असते. तर इकडे आश्रमामध्ये मात्र महिपत साक्षी दिवसाढवळ्या पूर्ण होणारं स्वप्न पाहत असतात. ते उलट तिथे आता सायली कुसुमताई साक्षी तिथे आता त्या दोघींनाही सांगते की मालक नाही एक्स मालक यांचा या जमिनीशी आता काहीच संबंध उरलेला नाहीये. तर महिपत तिथे आता साक्षीला सांगतो की हे अगं त्यांना खूप जास्त वाईट वाटत असेल, त्यांच्या फिलिंग्स बघ ना. तर महिपत पुढे साक्षीला म्हणतो की हे उगाचच आता यांच्यासमोर असलं काहीतरी बोलत बसण्यापेक्षा ना इथे जे हॉटेल उभं राहणार आहे ना त्याचं आमंत्रण दे बघू त्यांना. तर साक्षी तिथे आता म्हणते की काय अण्णा, अहो तुम्ही आमंत्रणाचा विचार करताय, उलट मी तर असा विचार करत होते की रिसॉर्ट उभं राहिल्यानंतर फीत कापायला सायलीलाच बोलवून घ्यावं म्हणते मी. मुद्दाम ती आता सायली कुसुमला डिवचण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्या भावनांशी खेळत असतात. परंतु महिपत साक्षीच्या भ्रमाचा भोपळा अर्जुन लवकरच फोडणार असतो. सायली तिथे आता महिपत साक्षीला सडेतोड उत्तर देते की तुम्हा दोघांना या जमिनीवर पाय ठेवताना जराही लाज नाही वाटली का? एखाद्याच्या दुःखाशी भावनांशी खेळणारी माणसं आहात तुम्ही.
महिपत उलट तिथे आता सायलीला म्हणतो की कोणामुळं झालं आहे, तुमच्याचमुळं घडलं ना हे सगळं. मी तुम्हाला म्हणत होतो की बाजारभावाप्रमाणे मी तुम्हाला या जागेचे पैसे देतो, परंतु तुम्ही नाही ऐकलं. आता बसा. तेव्हा तिथे आता सायली महिपतला सडेतोड उत्तर देते की ही जागा मिळवण्यासाठीच तुम्ही मधुभाऊंवरती खोटा आरोप आणला व त्यांना जेलमध्ये ढकललं, आणि आता ही जागा बळकावण्यासाठी तुम्ही आला आहात. जराही लाज वाटत नाही आहे का तुम्हाला? अहो, ही पापं कुठे फेडणार आहात तुम्ही? सायली चिडूनच आता महिपतला खूप काही सुनवत असते, परंतु तो महिपत शिकरे असतो, त्याला काहीच घेणं देणं नसतं. तर महिपत पुढे आता सायलीला म्हणतो की प्लीज, आता जागा आमच्या नावावरती आल्या आहे, स्टे उठला आहे, सगळं काही आमच्या बाजूने घडलं आहे. मी तुम्हाला विनंती करतो की ताई प्लीज इथून बाजूला व्हा. तर तिथे आता कुसुमताई चिडूनच महिपतला म्हणते की ताई कोणाला बोलतोयस रे तू? तेवढंही नातं नको आहे आपल्यात. तर महिपत तिथे पुन्हा हात जोडण्याची नाटकं करतो व त्या दोघींनाही सांगतो की मॅडम प्लीज बाजूला व्हा, आमचं काम आम्हाला करू द्यात. तर इकडे तोपर्यंत अर्जुनने बार काउन्सिलच्या समोर मोठा धमाका केलेला असतो. जज पुरोहित जो लाचखोर असतो त्याची पोलखोल केलेली असते आणि आता बार काउन्सिल स्वतः निर्णय घेणार असतो. जज पुरोहित आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असतो. तो तिथे आता बार काउन्सिलला सांगतो की हा व्हिडिओ खोटा आहे, हे असं शक्यच नाही आहे. तर तिथे आता अर्जुन म्हणतो की हा व्हिडिओ खरा आहे, हवा तर तुम्ही टेक्निकल गोष्टी चेक करून घेऊ शकता. जज पुरोहित यांचं फक्त हीच पोलखोल झालेली नाही आहे, यांचा सो कॉल्ड कायद्याची सेवा ही अनेक वर्षांपासून चालू असेल, हो ना? बार काउन्सिलचे मेंबर आता पुरोहितवरती तुटून पडलेले असतात. ते तिथे आता त्यांना जाब विचारतात की हे सगळं करत बसण्याची तुम्हाला काय गरज होती? तर दुसरा मेंबर तिथे आता जज पुरोहितला प्रश्न विचारतो की आपला व्यवसाय किती पवित्र आहे चांगलेच माहिती आहे ना तुम्हाला, परंतु आज तुमच्या या एका चुकीच्या गोष्टीने लाज आणली आहे पूर्ण वकिली पेशाला. तेव्हा तिथे आता जज पुरोहितला घाम फुटलेला असतो, त्याच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. तर तिथे आता बार काउन्सिलचे मेंबर तिथे जजला म्हणतात की एखादा नासका आंबा असतो ना, तो जर एकदा नासला ना तर तो बाकीच्या सगळ्या आंब्यांना नासवू शकतो. हे तुम्ही कसं काय विसरलात? अर्जुन तिथे आता बार काउन्सिलच्या समोर सांगतो की जज पुरोहित हे महिपतच्या फेवरमध्ये निर्णय देताना हे देखील विसरून गेले की ते आश्रमात खून झाला होता आणि त्यामध्ये महिपत शिकरेची मुलगी संशयित गुन्हेगार आहे, आणि तरी देखील त्यांनी हा निर्णय दिला. परंतु महिपत शिकरेला देखील हाच तर निर्णय हवा होता, कारण त्याला ते आश्रम पाडून तिथे असणारे पुरावे नष्ट करायचे होते. त्याच्या मुलीला या खुनाच्या केसमधून बाहेर काढायचं होतं, कारण तो विलासचा खून देखील तो रिसॉर्ट त्या आश्रमाच्या जागेवर उभं करण्यासाठीच झाला होता. अर्जुनने सत्याचा आता तिथे खुलासा केलेला असतो. त्याचबरोबर पुराव्याचा असा धमाका केलेला असतो की जज पुरोहित जो लाचखोर असतो तो जबरदस्त अडकलेला असतो. बार काउन्सिलचे एक मेंबर तिथे आता जज पुरोहितला विचारतात की तुम्हाला हा निर्णय मान्य आहे का? तर दुसरे मेंबर सांगतात की अहो, हा कोणत्या तोंडाने निर्णय मान्य करणार आहेत? ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही ना बाहेर थांबा, तुम्हाला लवकरच तुमच्या बाजूने निर्णय दिला जाईल, असं म्हटल्यानंतर अर्जुन तेथून उठून जातो. अर्जुनची पंगा घेणं आता जज पुरोहितला चांगलंच महागात पडलेलं असतं. इतक्यात तर इकडे आश्रमामध्ये एक महिपतचा माणूस एक मोठा बॉक्स घेऊन आलेला असतो. तो महिपतला तिथे आता विचारतो की हे कुठे ठेवायचं आहे? तेव्हा तिथे आता महिपत मुद्दाम सायलीकडे पाहून म्हणतो की अरे ठेव कुठे पण, जिथपर्यंत तुझी नजर जाते आहे ती जागा आपलीच आहे आता. आणि महिपत अगदी आनंदाने वेडापिसा होऊन आनंद साजरा करत असतो. सायलीच्या समोर तो नाचत असतो आणि सायली कुसुमताई आता दोघीही खूप चिडलेले असतात. तर साक्षी त्यांच्याकडे पाहून हसत असते, परंतु त्यांच्या आनंदावरती आता लवकरच विरजन पडणार असतं, कारण अर्जुन तिथे आता महिपतच्या तोंडावर स्टे ऑर्डर फेकून ते आश्रम वाचवणार असतो. सायलीला सगळ्यात मोठं सरप्राईज देणार असतो. महिपत तिथे आता जी स्टे ऑर्डरची नोटीस सुरुवातीला अर्जुनने लावलेली असते ती काढून आणतो. तो तसाच नाचत आलेला असतो व त्याचनंतर सायलीच्या समोर ती नोटीस तो फाडायला लागतो. तेव्हा सायलीला अर्जुनकडून घेतलेलं वचन आठवतं. अर्जुनने सायलीला वचन दिलं होतं की काही जरी झालं तो काहीही करून आश्रम वाचवणार. तर कोर्टामध्ये अर्जुनने सायलीला म्हणालेला असतो की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, मग झालं तर मग मी त्या आश्रमाची वीटही नाही हलू देणार. त्याचनंतर सायलीला मधुभाऊंचं बोलणं आठवतं की त्यांनी व त्यांच्या पत्नीने निराधारांना आधार देण्यासाठी हा आश्रम उभा केला होता. तर तिथे आता सायलीला ते सगळं काही आठवत असतं आणि त्याचबरोबर महिपत हा
ती स्टे ऑर्डर जी असतो त्याचे तुकडे तुकडे करतो व ते तुकडे सायली कुसुमच्या अंगावरती फेकतो. परंतु हा महिपतचा माज आता लवकरच अर्जुन उतरवणार असतो. सायली कुसुम दोघी आता कोलमडून गेलेले असतात, खूप हतबल झालेले असतात, कारण त्या दोघी काहीच करू शकत नसतात. परंतु जे करायचं ते अर्जुनने वेळेच केलेलं असतं. सायली कुसुम आता दोघीही खूप रडत असतात. तर इतक्यातच तिथे आता महिपतचा कामगार येतो व तो तिथे विचारतो की साहेब, आता आपण कामाला सुरुवात करायची का? तेव्हा महिपत त्याला म्हणतो की मग काय, आता तू काय मुहूर्त काढणार आहेस का? करा सुरुवात कामाला. इतक्यातच समोरून आता एक बुलडोजर येत असतो व त्याचबरोबर काही महिपतने बोलावलेले कामगार देखील आलेले असतात की जे आता ते आश्रम पाडायचं काम सुरू करणार असतात. ज्यावेळी सायली कुसुमचं लक्ष तर त्या बुलडोझरकडे जातं त्याच वेळेस सायलीच्या काळजाचा ठोका चुकतो व तिथे आता सायली पूर्णपणे कोलमडून जाते. आता तिचं घर तिच्या डोळ्यांच्या समोरच पडणार असतं. हे सायलीला आता सहन होत नाही. सायली पळत सुटते व तो बुलडोजर अडवण्याचा आता सायली प्रयत्न करत असते. सायली चोरचोनारे रडत असते, त्यांच्यासमोर हात सोडून गयावया करत असते. ते आश्रम पाडू नका यासाठी सायली हात सोडून भीकही मागत असते. तर तिथेच आता कुसुमताई देखील खूप घाबरून गेलेली असते, कारण सायली बुलडोजरच्या समोरून हटायलाच तयार नसते. ती सायलीला मागे खेचण्यासाठी प्रयत्न करत असते. तर सायली मधुभाऊ हे आश्रम नाही पडणार असं म्हणत खूप जोरजोराची रडत असते. तर त्यांच्या दोघींवरती महिपत साक्षी त्या दोघींनाही पाहून आता जोरजोराचे हसत असतात, त्यांची मजा बघत असतात. परंतु अर्जुनने वेळीच आता सत्याचा विजय करवलेला असतो. ते अजूनही इकडे महिपत साक्षी व सायली कुसुम यांना काहीच माहिती नसतं. तर सायलीला अखेर कुसुमताई ही मागे खेचतेच. ती सायलीला अडवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करते. तर महिपतने आता बुलडोजर व त्याचबरोबर कामगार बोलावून घेतलेले असतात आणि आश्रम पाडायला सुरुवात होणार असते. सायली खूपच रसारसा रडत असते व तिथेच आता महिपत साक्षी त्यांच्या बाजूला येऊन थांबतात. सायली हात जोडून त्याच्याकडे गयावया करत असते, त्याला सांगत असते की आमचा आश्रम असं नका पाडू, प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते आहे. परंतु महिपत साक्षी तिच्यावरती हसत असतात. फक्त सायलीला सर्वात मोठं दुःख हेच असतं की एवढं आश्रम जे तिचं घर आहे, ज्या घरात सायली लहानाची मोठी झाली आहे, ते घर तिच्या डोळ्यांदेखत आता पडणार आहे आणि सायली काहीच करू शकत नसते. तर इकडे चैतन्य व अर्जुन दोघे आता बार काउन्सिलच्या मीटिंगमधून बाहेर आलेले असतात. म्हणजेच अर्जुन बाहेर आलेला असतो व चैतन्यशी तो बोलत असतो. चैतन्यला देखील आता जरा टेन्शनच आलेलं असतं. अर्जुन चैतन्यला सांगतो की चैतन्य, ज्याची बाजू सत्याची असते त्याला घाबरायचं काहीच कारण नसतं. मला मान्य आहे की सत्याचा विजय थोडा उशिरा होतो, परंतु होतो हे नक्कीच. त्याच्या पाठीमागून तो लाचखोर जज आलेला असतो. उलट तो अर्जुनला धमकी द्यायला लागतो. तो म्हणतो की मिस्टर अर्जुन सुभेदार, तुम्ही ना हे बरोबर केलेलं नाही आहे, हा व्हिडिओ फेक आहे आणि ते लवकरच बार काउन्सिलला कळेलच. अर्जुन आता त्या जजला सडेतोड उत्तर देणार इतक्यातच एक शिपाई आलेला असतो व तो त्या दोघांनाही सांगतो की तुम्हाला बार काउन्सिल आत बोलावलं आहे. अर्जुन तिथे आता इशाऱ्याद्वारे सांगतो की उत्तर तिथे आहे आणि दोघेही आता बार काउन्सिल मीटिंगमध्ये पुन्हा जातात. तर तोचपर्यंत इकडे महिपतने त्याच्या कामगारांना सूचना केलेल्या असतात की आता आश्रम पाडायला सुरुवात करा. सायली हात जोडून खूप विनंती करत असते, परंतु महिपत तिच्या विनंतीला दादही देत नसतो आणि मुद्दाम तो कामगारांना सांगत असतो की आता पाडायला सुरुवातच करा तुम्ही. तर तिथे आता महिपतने सूचना केल्यानंतर तो बुलडोजर सुरू झालेला असतो व आश्रम पाडण्याचं काम तिथे आता चालू झालेलं असतं. सायली कुसुमला सांगत असते की कुसुमताई, आपला आश्रम पडतं आहे, आपल्याला वाचवायला हवं. परंतु सायलीला कुसुमताई आता घट्ट पकडून ठेवते व तिला मध्ये जाऊच देत नसते. ज्यावेळी आता आश्रमाचा काही भाग पाडायला सुरुवात होते त्याच वेळेस सायलीला मोठा धक्काच बसतो आणि सायलीला आठवतं ते मधुभाऊंचं बोलणं की मधुभाऊने म्हणालेले असतात की आश्रमाची पहिली वीट पडण्यापूर्वीच माझे डोळे मिटायला हवेत आणि हे सगळं सायलीला आठवत असतं. त्याचनंतर मधुभाऊ कोर्टात हेही म्हणालेले असतात की आता सगळं संपलं कसाऊ. सायली अजूनही शॉकमध्ये असते. तिला परत आता मधुभाऊंचं बोलणं आठवत असतं की म्हणजेच 1.5 वर्षापूर्वी सायली आश्रमात सर्व मुलांसोबत काका काकूसोबत राहत असते आणि ती मधुभाऊंना म्हणालेली असते की आपण सगळे एक आहोत ना, आणि जर आपण सगळे एक राहिलो तर आपण कोणत्याही संकटाला असे सामोरे जाऊ शकतो मधुभाऊ. आपण देवाकडे प्रार्थना करूया की आपण कायम एकच राहू. सायलीला मधुभाऊंचा शब्द न शब्द आठवत असतो. सायली लहानाची मोठी ज्या आश्रमात झाली ते सगळे प्रसंग सायलीला आठवत असतात.
सगळ्यांनी सोबत एकत्र मिळून केलेलं जेवण, त्याचबरोबर सायली मधुभाऊंसोबत सायलीने मारलेल्या गप्पा, मधुभाऊंचं सायलीला मिळालेलं प्रेम, हे सगळं सायलीला आता आठवत असतं. तिच्या डोळ्यासमोरून सारखं सगळ्या आठवणी जात असतात आणि सायली पूर्णपणे शॉकमध्ये असते, पूर्ण स्तब्ध झालेली असते. तिच्या डोळ्यांच्या समोर तिचं राहतं घर, जे आश्रम आहे, ते पडायला सुरुवात झालेली असते. आता तर मात्र सायली खूपच भयंकर रडायला लागलेली असते आणि ती ते आश्रम वाचवू शकले नाही, याचाच सर्वात मोठा धक्का सायलीला बसलेला असतो. महिपत साक्षी दोघे आता सायलीची अवस्था पाहून हसत असतात. सायली पूर्णपणे कोलमडून गेलेली असतात आणि तो तमाशा पाहून महिपत साक्षीला मात्र चांगली मजा वाटत असते. सायली तिथेच आता खालती कोलमडून बसते आणि कुसुमताई तिला समजावण्याचा, सायलीला सावरण्याचा खूप प्रयत्न करत असते. सायली हात जोडून महिपतची समोर आता भीक मागत असते. ते आश्रम अजूनही वाचू शकतं, ते आश्रम प्लीज वाचवा, माझ्या आश्रमाला काही करू नका, आमचं ते घर आहे, असं म्हणत सायली गयावया करत असते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आश्रम आता अर्ध पाडलेलं असतं, तर महिपत साक्षी दोघे आता त्याचा आनंद साजरा करत असतात. महिपतने पेढे देखील आणलेले असतात आणि तो मुद्दाम कुसुमताई व सायलीला सांगत असतो की घ्या घ्या, हे पेढे खा, तुमच्या आश्रम नाही, आमचं आश्रम आता जमीनदोस्त झालं, चला आनंद साजरा करा आमच्यासोबत, असं म्हणत तो मुद्दाम आता पेढ्याचा बॉक्स सायलीच्या समोर धरतो व तिला पेढे घ्यायला सांगत असतो. इतक्यातच हिरो स्टाईलने धमाकेदार एंट्री करत अर्जुन महिपतच्या हातातील तो पेढ्याचा बॉक्स फेकून देतो. तो सर्वांच्या समोर तिथे तो पेढ्यांचा बॉक्स उधळतो व थांबा म्हणून सांगतो. सर्वच जण तिथे आता काम थांबवतात. अर्जुन तिथे आता महिपतच्या तोंडावर कोर्टाची स्टे ऑर्डर फेकतो व तो त्याला सांगतो की महिपत शिकरे, ही कोर्टाची स्टे ऑर्डर आहे, तू आश्रमाला धक्का काय, साधी त्या आश्रमाची आता वीटही नाही हलवू शकत. अर्जुनने आता मोठा धमाका केलेला असतो. महिपत साक्षीची देखील सर्वांच्या समोर पोलखोल केलेली असते. लाचखोर जेतचा देखील त्याने खेळ संपवलेला असतो. सायली आता खूपच खुश होते व पळत जाऊन अर्जुनला खट्टमिठी मारते. अर्जुनने सगळ्यात मोठं सरप्राईज सायलीला दिलेलं असतं. तिचं घर, तिचं आश्रम वाचवलेलं असतं व महिपत साक्षीचा त्याचबरोबर लाचखोर जेतचा देखील खेळ संपवलेला असतो. त्यांना चांगलाच धडा देखील शिकवलेला असतो. शेवटी अर्जुनने सत्याचा विजय करून शेवट गोड